म्हणजे तो इमॅजिनेशन मध्ये घेऊन जातो, विचारांमध्ये आम्हाला काय करतो घेऊन जातो आणि गोष्टी विचारात आली होती. अनेक वेळेस लोक विचारामध्येच हार मानतात. कुठं विचारामध्येच नाही कळलं? आता तुम्ही पाहत नाही, काय करत नाही, पाहत नाही. ऐकत पण नाही, पण तुमचे विचार कुठे पोखरतात. येस कोणते विचार कधी गोबर सैतान तुमच्या विचारामध्ये हस्तक्षेप करतो. येस कोण? सैतान. म्हणून त्याही विचाराला तुम्हाला अडवता आलं पाहिजे. नाहीतर ते विचार तुमच्या मनात काय टाकतील, भीती टाकतील. सगळं काय टाकतील. भीती टाकतील. म्हणून अनेक वेळेस लोक एवढे विचार करतात की त्या विचारामध्ये सांगतात त्यांना हरून टाकतो आणि म्हणून प्रत्यक्षात पण तिला नाही हातात येस आणि जिंकायची का हारायची. जिंकायचं. म्हणून जे काही सैतान तुझ्या विचारात शिरू तुला पोखरतोय ते पोखरण्याचं त्याला थांबव. येस तो जेही नकारात्मक तुझ्या मनाशी बोलतो, म्हणा नाही मी ऍग्री होत नाही, माझा परमेश्वर माझ्या मधून कार्य करणार आहे. कारण हे विचार काय टाकतील तुझ्या, भीती टाकतात. सगळं काय टाकतील, भीती टाकतात. भीती टाकतील, शंका टाकतील. आणि ती शंका ती भीती कोणाचं भांडवल आहे, सैतान तुझं टाकतो. सगळं कोणाचं भांडवल आहे. सैतान तुम्हाला डायरेक्ट हात काय लागेल, येस तुमच्या कोणाचा हात आहे परमेश्वराचा हात टाकले. का? मग खूप सुंदर आहे. सैतानाला भीतीची काय गरज आहे, डायरेक्ट केलं नाही मारू शकत का, येस माझू शकतो. डायरेक्ट त्रास नाही देऊ शकत का. पण जेव्हा तुम्हाला नाही घाबरत, तो तुमच्या मुलाला घाबरतो, परमेश्वराचा हात असतो. तो तुमच्या प्रभूला घाबरतो हात टाकण्या अगोदर. म्हणून तो आपलं काहीतरी शोधतो.